वक्फ संशोधन बिल के मुद्दे पर उद्धव ठाकरे के मातोश्री के बाहर मुस्लिमों के दो गुटों में हुई कैसी भिड़ंत देखिए। रफीक कामदार हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। 8 अगस्त को मौजूदा बरसाती लोकसभा सत्र में केंद्रीय अल्पसंख्यक मंत्री किरण रिजिजू ने वक्फ बोर्ड अधिनियम, वक्फ बोर्ड एक्ट में जो है संशोधन करने वाला बिल पेश किया। कई सारे संशोधन थे, कई सारे अमेंडमेंट थे, जिसका विपक्ष ने एक होकर के विरोध किया। मगर इस विरोध के दौरान शिवसेना उद्धव ठाकरे गुट के 9 सांसद गायब थे, बाहर थे, क्योंकि उसी दिन उद्धव ठाकरे दिल्ली पहुंचे हुए थे। बहरहाल इस मामले में दक्षिण मुंबई के शिवसेना उद्धव ठाकरे गुट के सांसद अरविंद सावंत ने खुलासा किया है कि वो किसी का भी तुष्टीकरण नहीं चाहते, न करते हैं, और जेपीसी में इस बिल को भेजा जाए, यह हमारी पहले से मांग थी। वहां पर हम इसका कानूनी जो भी विरोध है वो करेंगे, ऐसा उन्होंने बयान दिया है। और अपने मतदाताओं द्वारा पूछे गए सवालों के जवाब पर यह बात उन्होंने मीडिया से कही है, ठीक है। लेकिन इसी मुद्दे पर 10 अगस्त को बांद्रा स्थित शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे के मातोश्री बंगले के बाहर मुस्लिमों के 2 गुटों में भिड़ंत हुई। एक गुट आया था उद्धव ठाकरे का निषेध करने कि उद्धव ठाकरे और उनकी पार्टी ने मुसलमानों के वोट लिए, लेकिन वक्फ संशोधन बिल के वक्त उन्होंने पीठ दिखा दी। तो बांद्रा बेरहामपाड़ा से ही कई मुसलमान आए थे उद्धव ठाकरे के समर्थन में। किस तरह से इनके बीच भिड़ंत हुई है, टीवी 9 के सौजन्य से हम आपको दिखा रहे हैं। ये पूरा कवरेज टीवी 9 का है और किस तरह से ये मुसलमान एक दूसरे से भिड़ रहे हैं मातोश्री के बाहर वक्फ बिल को लेकर के। देखिए, यहाँ कैसे इकट्ठा हुए? आज ये जो हमने इनके भरोसा करके वोट दिया, ये जो संसद से भाग गए और विपक्ष ने हमारी आवाज नहीं उठाई, हमारी लाखों एकड़ जमीन की बातें, सोलापुर की मस्जिद की बातें, ये संसद छोड़ के भाग गए। हमने इनको वोट दिया, इन पे मुस्लिम समाज ने वोट दिया, इन पे भरोसा किया, मगर ये भाग गए, भाई भाग गए। लोगों को इनसे उम्मीद थी, लोगों ने जो भी किया हमारे लिए और हमारे हक के लिए आवाज उठाएंगे। लेकिन बड़ी अफसोस हुई बात को देखकर ये 9 के 9 सांसद छोड़ के चले गए। उनका ये बड़ी अफसोस की बात है। पूरे महाराष्ट्र के माइनॉरिटी समाज ने दिल से वोट किया, लेकिन क्या हुआ? मुसलमानों का वोट पता चल गया कि सिर्फ इनको वोट चाहिए था हमारे हक के लिए और हमारे कम्युनिटी के लिए। हमारी हक की बात आई तो ये सांसद छोड़ के भाग गए। हा मुस्लिम समाजाचा रोष आहे जो आपल्याला उद्धव ठाकरे यांचा उद्धव ठाकरेंच्या विरोधात घोषणाबाजी करतायत, तुमचं काय म्हणणं? ये सब बीजेपी के दल्ले लोग हैं। ये उद्धव साहब हमेशा मुसलमानों के साथ में रहे और हमेशा रहेंगे और पूरे मतों से आप देख सकिए लोकसभा में भी पूरा मुसलमानों का सपोर्ट था। क्यों था? क्योंकि उद्धव साहब के लिए मुसलमान, पूरे महाराष्ट्र का मुसलमान खड़ा है और हमेशा उद्धव साहब के लिए खड़े रहेंगे। ये बीजेपी के दल्ले कुछ लोग ये राजकारणाचा वापर फक्त मतासाठी केला असा आरोप त्या गटाकडून केला जातो। ये सब झूठ बातें, मुसलमानों के साथ है। 2.5 साल लॉकडाउन के अंदर सामने क्या काम किया? हम बहरामपाड़ा के मुसलमान है, बहरामपाड़ा के शिवसैनिक है, आज भी बहरामपाड़ा के सारे मुसलमान उद्धव साहब के साथ है। और ये आने वाले इलेक्शन में हम बता देंगे कि हमारी ताकत यूबीटी के साथ ही है।
लोक अचानक मातोश्रीच्या बाहेर आली आणि लोग हैं, इनको बहकाया गया है, इनका ब्रेन वॉश करके लाया गया है। इनको ये नहीं मालूम है कि बेनिफिट क्या होता है वक्फ बोर्ड का, और बिल का जो अमेंडमेंट कमेटी अभी डाली गई है उसका काम शुरू भी नहीं हुआ और इनका भोंकना चालू हो गया है। बिस्किट डालेंगे, ये भोंकेंगे, ये बिस्किट वाले लोग हैं। बाजूचे लोक मुस्लिम आहेत, मात्र एवढे मतभेद आता कुठल्या विषयावरनं होत आहेत आणि कशाच्या अनुषंगाने? ये वक्फ बोर्ड के ऊपर है सारा जो मतभेद है। वक्फ बोर्ड का जो बिल आया, हमारे जो एमपीज वहाँ पे मौजूद नहीं थे, वो टेक्निकल चीजें हमारे वरिष्ठ बताएंगे। तो ये एक राजकारण, एक पॉलिटिकल स्टंट है, हमारे लोगों को हमारे खिलाफ खड़ा करना और आपस में डिवाइड एंड रूल करना। ये अभी अंग्रेजों की नीति अपना रहे ये लोग। कोणी पाठवलं असा आरोप आहे? अरे डायरेक्ट बीजेपी, डायरेक्ट ये जो सिटिंग हे सगळे ठाकरे गटाचे समर्थक सगळे मुस्लिम आहेत, ते उद्धव ठाकरेंची बाजू मांडून धरतायत। मात्र वक्फ बोर्डावरून जे काही मतभेद निर्माण झालेले त्या अनुषंगाने ही सगळी घोषणाबाजी सुरू आहे। दुसऱ्या बाजूचे सुद्धा मुस्लिम आहेत, मात्र मोठ्या प्रमाणामध्ये उद्धव ठाकरेंच्या विरोधात घोषणाबाजी करतायत आणि मुस्लिमांचा वापर फक्त मतासाठी केला असा आरोप त्यांच्याकडून। काही नाही आहे, उद्धव साहेबांनी सर्वांसाठी कामं केलेली आहेत। आज उद्धव साहेब ठाण्याला निघाले आहेत म्हणून हे भाजपचं षडयंत्र आहे, म्हणून त्यांनी ह्यांना पाठवलं आहे। मुसलमानांना काही हे इथले नाहीयेत, कुठून तरी आणले 10-12 ठिकाणून आणि यांना इकडे आणलंय। उद्धव साहेब ठाण्याला चालले आहेत, ठाण्याची भव्य सभा त्यांची होणार, म्हणून हे गद्दारांचा प्रयत्न आहे उद्धव साहेबांना अडकवण्यासाठी, पण आम्ही त्यांच्यासोबत जाणार। तुम्ही सुद्धा बऱ्याच वेळापासून इथं आहात, हे लोक इथे येणार आहेत त्याची कल्पना होती की ठाण्यात उद्धव ठाकरे जाणार आहेत म्हणून ही घोषणाबाजी होते? त्याने ते कुठलंही परमिशन न घेता आलेले आहेत। आम्ही उद्धव साहेबांसाठी आलेलो, परंतु ह्या लोकांनी जर मस्ती केली तर ह्यांची मस्ती जिरवून टाकू। काय ही घोषणाबाजी होते? एकाच समाजामध्ये अशा पद्धतीचे मतभेद? आज देशातले सगळे प्रामाणिक मुसलमान आहेत, ज्यांनी मतदान केलं त्यांचं उद्धव साहेबांवर प्रेम आहे आणि प्रत्येक मुसलमान हा या हिंदुस्थानासाठी आहे हे ज्यावेळी उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने प्रत्येक मुस्लिम काम करतोय। आणि ह्यांना कोणीतरी भडकवून इकडे पाठवलंय। ही बीजेपीचे भडवे आहेत, हे फक्त भडवेगिरी करण्यासाठी आलेले आहेत, हे प्रामाणिक मुसलमान नाही आहेत। त्यांच्या हातात सुद्धा काही पोस्टर आहेत, त्यावरती लिहिलेलं आहे की मुसलमानांचा वापर करण्यात आला, मुस्लिमांचा वापर फक्त मतासाठी करण्यात। मग हे कोण वापर करतं हे त्यांना विचारा ना। शिवसेनेने कधीच असं केलं नाही आणि उद्धव साहेबांनी प्रत्येक धर्माला समान न्याय दिलेला आहे। घोषणाबाजी होते त्याला तुम्ही उत्तर दिलेलं आहे घोषणाबाजीच्या माध्यमातून। हे सगळं मातोश्रीच्या बाहेर एवढ्या कमी वेळात कसं काय शक्य झालं? नाही, हे तुम्ही जर बघायला गेलात, हे मोजके तुम्ही 10 माणसं आहेत, हे दलाल लोक आहेत, हे पैशाच्या पाठी इथून बीजेपीने पाठवलेले आहेत, तुम्ही एवढं समजून घ्या। आणि जर आहे ना, आणि मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, जर आहे ना असं असतं ना तर त्यांना पोलीस परमिशन घ्यायला लागते। आता पोलीस त्यांना का नाही हटवत आहे? जर तुम्ही बघायला गेलात त्यांना हटवायला पाहिजे, लवकर हे करून घ्या। एकाच समाजातील 2 गट अशा आमने सामने येणं आणि कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण करणं। पळाले कॅमेरा तिकडे लावा। की ठाकरे गटाचे सगळे समर्थक मुस्लिम बांधव या ठिकाणी आहेत, ते उद्धव ठाकरेंची बाजू मांडतात। मात्र दुसऱ्या बाजूचा जो गट मुस्लिमांचा या ठिकाणी आलेला आहे किंवा जे काही लोक मुस्लिम या ठिकाणी जमलेले आहेत, जी उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करतायत, त्यांची माथी भडकावून भाजपने त्यांना पाठवले अशा पद्धतीचा आरोप सुद्धा केला जातोय। दोन्ही बाजूची घोषणाबाजी आपण पाहतोय, एका बाजूने उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ आणि ठाकरे गटाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी होते, तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी होताना आपल्याला पाहायला मिळते आहे। या दोन्ही गटाच्या लोकांना आता वेगवेगळं करण्यात आलेलं आहे। कुठेतरी आमने सामने आल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ शकला असता आणि मातोश्रीच्या बाहेर हे सगळं होताना आपल्याला पाहायला मिळते आहे, त्यामुळे कुठेतरी तणावाची परिस्थिती निर्माण होताना पाहायला मिळते। मात्र पोलिसांनी सगळा बंदोबस्त जो आहे तो वाढवायला सुरुवात केलेली आहे। आता आपण पाहतो की बॅरिकेडिंग सुद्धा करण्यात येत आहे। या बाजूला आपण पाहतो की हे सगळे ठाकरे गटाचे समर्थक मुस्लिम बांधव आहेत, मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की या ठिकाणी आलेले मुस्लिम बांधव जे ठाकरे गटांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करतात, त्यांच्यामध्ये हे सगळं बॅरिकेडिंग केल्याचं सुद्धा पाहायला मिळतं आहे। कलानगर जंक्शनवरती ही सगळी घोषणाबाजी आपल्याला पाहायला मिळते आहे आणि दोन्ही बाजूचे मुस्लिम बांधव आता एकमेकांच्या समोर आलेले आहेत, त्यामुळे एकाच समाजामध्ये अशा पद्धतीचे मतप्रवाह जे आहेत ते आता पाहायला मिळत आहेत। कुठल्या एक गट जो आहे तो उद्धव ठाकरेंची बाजू मांडतोय, मात्र दुसरा गट उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये अगदी मातोश्रीच्या समोर घोषणाबाजी करण्यासाठी आल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे कुठेतरी वादावादी किंवा तणावाचं वातावरण जे आहे ते सुद्धा पाहायला मिळतं आहे। या सगळ्या परिस्थितीमध्ये पोलीस दोन्ही बाजूच्या सगळ्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतायत, मात्र हे सगळं अगदी अचानक घडलं आणि त्यामुळेच आता या सगळ्या परिसरामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी किंवा सगळं वातावरण शांतपणे हाताळता यावं यासाठी पोलिसांनी या सगळा बंदोबस्त जो आहे तो लावायला सुरुवात केलेली आहे। कुठेतरी
आक्रमक दोन्ही बाजूचे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते पाहायला मिळत आहेत। मात्र समोरच्या बाजूने आलेले सगळे मुस्लिम जे कार्यकर्ते आहेत किंवा मुस्लिम बांधव आहेत ते भाजपच्या सांगण्यावरून या ठिकाणी आले अशा पद्धतीचा आरोप ठाकरे गटाच्या समर्थक मुस्लिम बांधवांनी केलेला आहे। त्यामुळे पोलीस सध्या दोन्ही बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतायत आणि हे वातावरण निवळण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातोय। हे सगळे आपण पाहतोय की ठाकरे गटाचे मुस्लिम बांधव आहेत, समर्थक आहेत, ते त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करत होते। घोषणाबाजीच्या माध्यमातून उत्तर देताना सुद्धा आम्हाला काही वेळापूर्वी पाहायला मिळाले। मात्र आता समोरून आलेले जे काही दुसऱ्या बाजूचे समर्थक यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करणारे होते, उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करणारे होते, ते कार्यकर्ते मातोश्रीच्या बाहेरून आता हटवण्यात आलेले आहेत। मात्र समर्थक ठाकरे गटाचे समर्थक मुस्लिम बांधव जे आहेत त्यांना समजवण्याचा प्रयत्न सध्या पोलिसांकडून केला जातोय आणि हा परिसरामध्ये कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस सुद्धा काळजी घेताना पाहायला मिळतात। बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे आणि बॅरिकेडिंग करून या कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन करण्यात येते। मात्र